मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर बाजारातून पैसा बनवायचा असेल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला लागेल, ती म्हणजे बाजाराला वेळ द्यावा लागेल. बाजाराला जर वेळ दिला तर पैसा 100% बनतो. फक्त दुसरी एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल, ती म्हणजे ही की ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये वारंवार गुंतवणूक करून तिचे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त आपण खरेदी केले तर भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळतात. न घाबरता ग्रोथ असलेल्या कंपन्या जर सपोर्टवर मिळत असतील तर त्याच्यामध्ये गुंतवणूक ही केली पाहिजे, तरच भविष्यात बाजार आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो. चला आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट हे आपल्याला BSE सेन्सेक्स 280 अंकांना मायनस झालेला आहे 0.35%. निफ्टी 50 65 अंकांनी मायनस आहे. निफ्टी बँक 461 अंकांनी मायनस आहे, जवळपास 1%. तर निफ्टी मिड कॅप 100 हा 1% वाढलेला आहे. 587 अंकाची वाढ निफ्टी मिड कॅप 100मध्ये पाहायला मिळते. म्हणजे मिड कॅप आणि त्याचबरोबर स्मॉल कॅप वाढलेले आपण बघू शकतो. स्मॉल कॅपमध्ये 323 अंकाची वाढ आहे. 2.25% स्मॉल कॅप वाढलेला आहे. निफ्टी बँक एक्सपायरीच्या दिवशी बाजारातील चढउतार. सेन्सेक्स निफ्टी खालच्या पातळीपासून सुधारल्यानंतर बंद. काल आपण मोदीचा तिसऱ्या टप्प्याचा पहिला अर्थसंकल्प पाहिलेला आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. यावेळी LTCG व STCG बजेटमध्ये झालेल्या वाढीमुळे, म्हणजे जो टॅक्स वाढवला आहे त्या वाढीमुळे बाजारातील तज्ज्ञ थोडे निराश दिसत आहेत. पण त्याचा बाजारातील भावावर फारसा परिणाम होणार नाही. म्हणजे बाजारातील भावावर परिणाम होणार नाही हे आपण कालच पाहिलं. जसं मार्केट 12.5ला पडलं तसंच ते रिकवरही झालं आणि पुन्हा जाग्यावर आलेलं आपण पाहिलं. कारण काय आहे की जरी टॅक्स 2%, 2.5%, 5% वाढला असेल तरीही बाकी कुठंही पैसा लावला तर एवढा पैसा बनत नाही जेवढा बाजार बनवून देत आहे. आणि सरकार जर आपल्याकडून हा टॅक्स घेत असेल तर तो विकासावर खर्च करील आणि जर आर्थिक विकास झाला तर त्याचा बाजारावर चांगला परिणाम होईल. म्हणून इथं लिहिलेलं आहे की नसल्याचे सर्वांचे म्हणणे आहे, म्हणजे बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. अर्थसंकल्प विकास आणि वापर वाढणार आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा बाजाराला फायदा होईल. म्हणजे अर्थव्यवस्था जर चांगली झाली तर त्याचा बाजाराला चांगला फायदा होईल. म्हणजेच आपले पैसे वाढतील आणि वाढलेल्या पैशातून थोडा टॅक्स गेला तरी काळजी करायची कारण नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट आज जरी मायनस असेल तर आपला पोर्टफोलिओ प्लस होता. कारण आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आहेत ते फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर आहेत. मार्केट प्लस असलं मायनस असलं तरी त्यांना आज ना उद्या वर जाणं आहे. त्यामुळं चिंता करायची गरज नाही. आपण फक्त खरेदी करायचं ध्यानात ठेवायचं की कधी आपल्याला संधी मिळते त्यावेळेस आपण खरेदी केली पाहिजे. सेन्सेक्स घसरला तरीही गुंतवणूकदार श्रीमंत. एका दिवसात 3.32 लाख कोटीचा नफा. 24 जुलै रोजी सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. तथापि अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी ब्रॉड मार्केटमध्ये जोरदार खरेदी झाली, ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे 3.32 लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. चला आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज 4 कंपन्यांची चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे APL अपोलो ट्यूब. 1489 वर कंपनी ट्रेड करत आहे. आज 0.59% ही मायनस झालेली आहे. लीडिंग ब्रँडेड स्टील प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरर ही कंपनी आहे इंडियामधली. याचा परिणाम आपलं इन्फ्रा जे वाढणार आहे त्याचा फायदा ह्या कंपनीला होऊ शकतो भविष्यामध्ये. 41,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा P 56 आहे. ROC 25.3, ROE 22.2, 2ची फेस व्हॅल्यू आहे. म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होईल. प्रॉफिट ग्रोथ 14ची आणि प्रमोटर होल्डिंग 28.3ची पाहायला मिळते. EPS वाढलेले आहेत, बघू शकता, चांगले EPS वाढलेत. हे क्वार्टर कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. 50 जो मीडियम P आहे त्याच्या थोडंसं वर 55-56च्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे कंपनी महाग नाही. सेल्स बघा, 2013 पासूनचे सेल्स आपण पाहू शकतो. 2008 करोडचे सेल्स आहेत, ते आता 18,000पर्यंत आलेले आहेत. आणि नेट प्रॉफिट 70 करोडच्या आसपास होतं, 69 करोड, ते आता 732 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघू शकता चांगली आहे. आणि अशा सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ असलेल्या कंपनीत पैसा टाकला तर
बरेच दिवस कंपनी चालली नाही किंवा खाली आली पडली तरीही आपल्याला 10 वर्षात कंपनीचा CAGR 46% आहे, 5 वर्षात 59% आहे, 3 वर्षात 23% आहे. म्हणून कंपनी चालत नाही, मी 6 महिने झाले घेतले, मग कधी चालेल असे प्रश्न करण्यापेक्षा त्या कंपनीत गुंतवणूक वाढत जर ठेवली तर प्रॉफिट असणारी जर कंपनी असेल तर पैसा आज ना उद्या बनणार आहे. त्यामुळे त्याचं टेन्शन न घेता त्याच्यात गुंतवणूक कशी करता येईल, कशी संधी मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे. रिझर्व बघा, रिझर्व जे आहे 3,549 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 1,144 करोडचं कर्ज आहे. कर्ज कंपनीवर जास्त नाही. डिस्काउंट जर पाहिलं तर 17% डिस्काउंट अजूनही कंपनी आपल्याला वरून देत आहे. चार्ट बघितला तर एकदम कंपनी सपोर्टवर असलेली पाहायला मिळते. 1488 वर कंपनी ट्रेड करत आहे. 1450च्या आसपास हा सपोर्ट आपण म्हणू शकतो. सपोर्टवर खरेदी केली तर आपला चांगला फायदा होऊ शकतो. ही कंपनी चांगली आहे, प्रॉफिटेबल आहे, भविष्यातही चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे कॅम्पस. ही कंपनी आपण बऱ्याच दिवसापासून सांगत आहोत. आताही ही कंपनी 300च्या पुढे निघालेली आपण बघू शकतो. आज 6% वाढ झालेली आहे. कॅम्पस कंपनी प्रत्येकाच्या पायामध्ये कॅम्पसचे चप्पल बूट तुम्हाला पाहायला मिळतील. इतकी स्वस्त तिचे प्रोडक्ट आहेत. त्यामुळे ही कंपनी भविष्यातही चालणार आहे आणि ह्या कंपनीचे प्रोडक्ट जे आहेत ते सर्वसामान्य लोकांना आवडतील असे आहेत. ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त 9,000 करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पी जर पाहिला तर 104चा पी आहे. ROC 16.7, ROE 14.9, फेस व्हॅल्यू 5ची आहे. प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं मायनस दिसत आहे 23ची. तर प्रमोटर होल्डिंग जवळपास 74%ची आहे. प्रॉफिट ग्रोथ का मायनस आहे इथं बघू शकता. प्रॉफिट हे मागच्या क्वार्टरपासून 2 क्वार्टर हे कमी झालेले आहेत, म्हणून ही प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस दिसत आहे. मीडियन पी 95चा आहे. त्याच्या थोडंसं वर जवळच कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. आणि ह्या कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे. इथं बघू शकता कंपनीनं हे कर्ज कमी केलं आहे. त्याच्यानंतर सेल्स जर पाहिले तर मार्च 2018 पासूनचे सेल्स आहेत 410 करोडचे सेल्स हे 1448 करोडपर्यंत आलेत. 31 करोडचं प्रॉफिट जे आहे ते आता 89 करोडपर्यंत आलेलं आपण बघू शकतो. मागच्या वर्षी तेच 117 करोडपर्यंत होतं. प्रॉफिट कमी झाल्यामुळं आपल्याला प्रॉफिट ग्रोथ ही कमी दिसत आहे. इथं बघू शकता सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे. चालू वर्षामध्ये इथं मायनस, चालू वर्षामध्ये इथं प्रॉफिटही मायनस दिसतंय. परंतु 5 वर्षाची 17%, 3 वर्षाची 49%, इथं मायनस झाल्यामुळं वरचेही आकडे आपल्याला मायनस दिसत आहेत. तर ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते, कारण आत्ता लिस्ट झालेली कंपनी आहे आणि इथं आपल्याला कोणतेही आकडे दिसत नाहीत. परंतु ही कंपनी जेव्हा चालेल, 600ला असताना कंपनी ही खरेदी करणारे लोक होते, आता अर्ध्या किमतीत मिळते. तर ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते, कारण हिची प्रॉफिट चांगलं वाढणार आहे. बॅलन्स शीटमध्ये जर पाहिलं तर रिझर्व बघा 499 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 178 करोडचं कर्ज आहे. डिस्काउंट बाय वन गेट वन फ्री 49.43% डिस्काउंट आहे वरून. आणि इथं चार्टमध्येही तुम्हाला दिसत असेल की कंपनी आता वर निघालेली आहे. इथंही बघू शकता ज्या पद्धतीनं कंपनी खाली येत होती बघा, हा रेजिस्टन्स हा सपोर्ट असं घेत जेव्हा खाली येत होती, इथून ती पुन्हा खाली आली नाही तर इथं ब्रेकआउट दिला आहे आणि आता कंपनी वर निघाली. आता 300च्याही वर कंपनीनं क्लोजिंग दिलेली आपल्याला पाहायला मिळते. 303 रुपये 90 पैशाची क्लोजिंग आहे. म्हणजे आता कंपनीला खाली यायचं नाही हे ह्यावरून दिसत आहे. ज्यांनी अजूनही गुंतवणूक केली नसेल त्यांना आजही कंपनी 50%चं डिस्काउंट देत आहे. सगळ्यांनाच खाली बाईंग करता येणार नाही, पण आताही बाईंग करायला काहीच हरकत नाही, कारण इथून ब्रेकआउट देऊन कंपनी वर निघालेली आहे. आता खाली येणं शक्य नाही. एखादा मोठा भूकंप, युद्ध असं काही झालं, मार्केट पडलं तरच कंपनी खाली येऊ शकते. पुढची कंपनी आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्सला कोणी ओळखत नाही असं नाही. 6,610 वर कंपनी आलेली आहे. आज जवळपास 2.25% ही मायनस झाली. काल हिचे रिझल्ट जे आलेले आहेत ते बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे आज ही आपल्याला मायनस झालेली पाहायला मिळते. मार्केट कॅप 4,09,000 करोडचा आहे. पी जर पाहिला तर 27.5, ROC 11.9, ROE 22.1, फेस व्हॅल्यू 2ची आहे. 20.9ची प्रॉफिट ग्रोथ आणि 54.7ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. EPS दरवर्षी कंपनी आपलं प्रॉफिट वाढवत आहे. ह्याही वर्षी वाढवलेलं आहे, पण बाजाराची अपेक्षा जी होती त्याच्यापेक्षा कमी आल्यामुळं आज आपल्याला ही कंपनी खाली मिळत आहे. मीडियन पी जो आहे
तो इथं बघू शकता 44.4चा, त्याच्याही खाली कंपनी 30च्याही खाली ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. भविष्यात हीच कंपनी पैसा बनवून देईल. रेव्हेन्यू बघू, 5,392 करोडचे रेव्हेन्यू होते 2015ला, ते 58,000 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. नेट प्रॉफिट 898 करोडचं आहे, ते 14,928 करोडपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगली आहे. इथंही कंपनीनं 10 वर्षात 40%चा CAGR दिलेला आहे. 5 वर्षात 16, 3 वर्षाचा 3 आणि चालू वर्षामध्ये -12 आहे. खालचे जर CAGR चांगले असते तर वरचेही CAGR आपल्याला बदललेले पाहायला मिळाले असते. तर ही कंपनी आपला पैसा इथून पुढं 40चा जाऊ द्या, पण 30चा CAGR निश्चित बनवून देऊ शकते येणाऱ्या 10 वर्षामध्ये. म्हणजे आपला पैसा ही कंपनी 1 लाखाचे 10 लाखाच्या वर सहज बनवून देऊ शकते. तर ही कंपनी चांगली कंपनी आहे, विना टेन्शन पैसा बनवणारी कंपनी आहे. बऱ्याच दिवसापासून ही चालली नाही आणि आज आपल्याला ही सपोर्टवर मिळत आहे. रिझर्व बघा, 76,000 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 2,93,000 करोडचं कर्ज आहे. ही बँकिंग क्षेत्रात फायनान्स क्षेत्रात काम करणारी कंपनी असल्यामुळं कर्ज आपण सोडून देऊ शकतो. डिस्काउंट बघा, जवळपास 20%चं डिस्काउंट आपल्याला वरून मिळत आहे आणि कंपनी सपोर्टवर ट्रेड करत असलेली जवळपास पाहायला मिळते. 6,500चा सपोर्ट आहे, 6,600वर कंपनी ट्रेड करत आहे. जवळपास आज ही कंपनी 6,550च्या आसपास येऊन गेलेली आहे. दुसरा सपोर्ट जर पाहिला तर 6,250चा हा दुसरा सपोर्ट आहे. तर ही कंपनी सपोर्टवर मिळत आहे, तर ही एक चांगली गोष्ट आहे. ज्यांच्याकडे नसेल ते ह्या कंपनीला आताही खरेदी करू शकतात. 6,500 खाली आली तर 6,250वर ही कंपनी पुन्हा आपण खरेदी करू शकतो. पुढची कंपनी आहे हिंदुस्तान फूड. ह्या कंपनीवर बऱ्याच वेळेस आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आज ही 600च्या जवळ आलेली पाहायला मिळते. 1.38% आज ही वाढलेली आहे. मार्केट कॅप 6,850 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 73चा, ROC 15.4, ROE 18.2, फेस व्हॅल्यू 2ची आहे. 30.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 63.8ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. EPS ह्याही कंपनीचे चांगले वाढलेत, म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे. मिडियन पी जो आहे तो 87चा आहे. त्याच्या खाली कंपनी 80च्या खाली ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि ह्या कंपनीचे जर सेल्स जर पाहिले तर आपण मार्च 2019 पासूनचे सेल्स आहेत. 492 करोडचे सेल्स 2,755 करोडपर्यंत आलेले आहेत आणि सतत सेल वाढलेले आहेत. तुम्ही बघू शकता. नेट प्रॉफिट 12 करोडचं 93 करोडपर्यंत आलेलं आहे. प्रॉफिट आणि सेल्स कंपनीनं सतत वाढवलेले आहेत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगली असलेली पाहायला मिळते आणि 10 वर्षाचा CAGR 55चा आहे. 58चा असेल तर 1 लाखाचे 1 कोटी होतात. तर ही कंपनी त्या क्षेत्रातली आहे. आपला पैसा कोटी करण्याची क्षमता ह्या कंपनीत आहे. म्हणजेच आपल्याला ही कंपनी करोडपती करू शकते. 5 वर्षाचा 49%, 3 वर्षाचा 14%, तर 1 वर्षात 2%. म्हणजे मागच्या 3 वर्षात ही कंपनी चाललेली नाही. रिझर्व बघा, 623 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज 730 करोडचं कर्ज आहे. म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज कंपनीवर जास्त असलेलं पाहायला मिळते. 17.10%चं वरून आपल्याला डिस्काउंट मिळत आहे. आणि कंपनी जसा आपण कॅम्पसचा चार्ट पाहिला होता तसाच हिचाही चार्ट पाहायला मिळतो आहे. ब्रेकआउट देऊन कंपनी वर निघालेली आहे आणि सध्या 597वर ट्रेड करत आहे. तर जवळपास 575च्या आसपास हा रेजिस्टन्स होता, तो तिनं आता ब्रेक करून वर निघालेली आहे. तर ही कंपनी आणि कॅम्पस दोन्ही ब्रेकआउट देऊन वर निघाल्यात. तर बजाज फायनान्स आणि APL अपोलो ट्यूब ह्या दोन्ही कंपन्या सपोर्टवर आहेत. 2 ब्रेकआउट देऊन वर निघाल्यात तर 2 सपोर्टवर असलेल्या ह्या कंपन्या आहेत. अशा ह्या 4 कंपन्याबद्दल तुम्ही अभ्यास करा. कोणत्या चांगल्या वाटतात, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का नाही, पुन्हा ॲड करायच्यात का, हा निर्णय तुम्ही अभ्यास करून घ्यावा. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करावा व त्याच्यानंतर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करत जा, लाईक करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.